फार बारकाईने आम्ही लोकांनी अभ्यास केलेला आहे। आज आम्ही अधिकारवाढीनं तुमच्या समोर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आम्हाला आहे, कारण मी देखील आजही शेतीवाडी करतो, जरी मी राजकीय जीवनामध्ये असलो तरी। त्याच्यामध्ये गोरगरिबांना काय समस्या आहेत, मधल्या काळामध्ये जसं माझ्या गरीब आया बहिणींना एक काही ना काही मदत व्हावी, त्या सक्षम व्हाव्या, त्यांच्याकरता महिला बचत गट, त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या, त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो। त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ वस्तू त्याला महाराष्ट्राची बाजारपेठ मिळावी, त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो। महिला बाल विकास हे खातं आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे, तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली। आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार। अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। आम्ही शब्दाचे पक्के आहोत।